नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून मस्त असा नाश्ता बनवूया। तर इथे मी 1.5 कप रवा घेतला आहे। यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे। जेवढा रवा घेतला असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे दही घ्यायचं आहे। इथे आता जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल। दही आणि रवा एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतले। थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे। तर ह्याचं घट्ट असंच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे पहा, असं आहे हे पीठ। इतपत घट्ट हे ठेवायचं आहे। आणि यासाठी मला साधारण पाऊण कप पाणी लागलं आहे। आता हा रवा आपण झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की इथे आता पाव चमचा जिरं घातलं। यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। तर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली। कढीपत्ता थोडासा तेलावरती परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातला। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। अर्धा कप कांदा इथे घातला। यामध्येच आता किसलेला लसूण घालायचा आहे। तर 3 ते 4 पाकळ्या लसूण किसून इथे घातला आहे। आता कांदा आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत। यामध्ये चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यामध्ये आता मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालते। याबरोबरच इथे आता मी वाफवलेला मटार घालते। आता हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी आता पाव चमचा हळद यामध्ये घातली। यानंतर लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे। आता इथे मी पाव चमचा गरम मसाला घातला। याबरोबरच यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे। आणि आता हे सगळे मसाले परतून घेऊया। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे तुकडे करून घेतलेत। ते यामध्ये घालायचे आहेत। आणि आता हे सगळं एकत्र करून परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा, हे आपलं सारण छान असं परतून तयार आहे। तर हे मी छान असं 3 ते 4 मिनटं परतून घेतलं। मस्त चटपटीत असं हे सारण आपलं आहे। यामध्ये आता लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथे मी 1 चमचा यामध्ये लिंबाचा रस घातला आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। आणि थोडीशी कोथिंबीर घातली। कोथिंबीर मिक्स करून घेऊया। हे आपलं स्टफिंग तयार आहे। तर हे आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। तर हे सारण मी बाउलमध्ये काढून घेतलं आहे। पूर्ण थंड झालं आहे। याचे आता असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, तयार सारणाचे असे मी गोळे तयार करून घेतलेत। आता जो आपण रवा झाकून ठेवला होता तो पाहूया।
तर इथे आता 15 मिनटं झालेत आणि हा आधीपेक्षा घट्ट झाला आहे. तर याने सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं. आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालूया. तर या रव्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे असं करून घेतलं मी. पहा, घट्टच आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता हा रवा आपल्याला छान फेटून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी आणि रवा हे छान एकजीव होईल. तर हे असं 3 ते 4 मिनटं फेटून घेते मी विस्करने. हे असं 3 ते 4 मिनटं फेटून घेतल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. यामुळे नाश्ता आतपर्यंत छान सॉफ्ट होईल. आणि इथे चवीप्रमाणे मीठ घातलं. तेल आणि मीठ मिक्स करून घेऊया. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवते. यामध्ये आता एखादासा स्टँड ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून हे पाणी असंच गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याबरोबरच इथे आता मी 4 वाट्या घेतल्यात. या आता वाट्या तेल लावून ग्रीस करून घ्यायच्या आहेत. इथे आता 4ही वाट्या मी तेलाने ग्रीस करून घेतल्यात. आता हे जे आपलं रव्याचं तयार पीठ आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. मिक्स करून घ्यायचं लगेच. तर हे पहा, पीठ छान हलकं झालं आहे. आता इथे ज्या वाट्या आपण ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये 1-1 चमचा पीठ घालायचं आहे. 4ही वाट्यांमध्ये 1-1 चमचा पीठ घातल्यानंतर आपण जे सारणाचे गोळे तयार करून ठेवले होते ते इथे घालायचे आहेत. तर इथे प्रत्येक वाटीमध्ये 1-1 असा गोळा मी घातला. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे जे आपण कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे. आणि झाकण ठेवून हे आपल्याला 3 ते 4 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे आता साधारण 4 मिनटं झालेत. झाकण काढायचं आहे आणि आता वरच्या बाजूने पुन्हा 1-1 चमचा रव्याचं जे आपलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. तर इथे 4ही वाट्यांमध्ये 1-1 चमचा रव्याचं मिश्रण घातलं आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवायचं यावरती आणि पुन्हा हे 4 ते 5 मिनटं आपण वाफवून घेऊया. त्याआधी वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते. यानंतर इथे थोडंसं लाल तिखट घातलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि हे 4 ते 5 मिनटं वाफवून घेऊ. तर इथे आता साधारण 5 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर हे तयार आहे. इथे मी एक टूथपिक घालून पाहते. पहा, टूथपिक क्लीन आले म्हणजे हे आतपर्यंत छान शिजले. गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थंड करून घेऊ. तर इथे मी पूर्ण हे थंड करून घेतलं आहे. आता आपण हे वाटीमधून याला काढून घेऊया.
तर आधी याच्या अशा कडा सोडून घ्यायच्या आणि अगदी सहज हे वाटीतून निघून येतं. तर इथे पहा मी काढून घेतलं आहे. दिसायला हा नाश्ता जितका छान दिसतो तितकाच चवीला सुद्धा मस्त लागतो. यामध्ये आपण जे सारण भरलं आहे त्याचीसुद्धा चव खूप छान येते. तर इथे पहा अगदी मस्त हे तयार झालं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.